कोणाला थोडं पण लाजू नका असं. मी काही थट्टा नाही करत आहे, ठीक आहे. तुला आहे प्रॉब्लेम? तुला काय प्रॉब्लेम आहे रे? मग मेहुण्याला काय प्रॉब्लेम असणार? तुझा मेहुणा आहे ना तो, मग त्याला काय प्रॉब्लेम असेल? त्याला एकच प्रॉब्लेम आहे, तू त्या बहिणीशी लग्न केलंस, हेच आहे ना. आणि बायको कोण आहे? मग मेहुणा काय तुझा भाऊ आहे ना तो? नातच तोडून टाकले. याचा मेहुण आहे, माझा माहित नाही काय तू आई बाबांची प्रॉपर्टी काही घेणार आहेस की नाही आहेस? आहे प्रॉपर्टी? काय आहे? फ्लॅट्स वगैरे? भाई इसके ऊपर कॅमेरा डाल. बघूया कोण श्रीमंत आलेत आपल्या शो मध्ये. एक काम करूया आपण, तुमच्या सुविधेसाठी आपण काय केलंय, माईकची पण सुविधा ठेवलेली आहे, ठीक आहे. कारण जलील करतो एकदम नीट करू आपण, ठीक आहे. हिला दे माईक. हा एक मिनिट ना, त्याला सेट करू, अँगल सेट करू. एकदम नॅशनल जॉग्राफी आठवला की हा ही पाल ही मुलगी नीट दिसली पाहिजे. ठीक आहे. हा आता सगळे तयार झाले, सगळ्यांना कळले ना आता काय होणार आहे. ती पावडर लावते तिकडे. काय कांदे पोहेचा कार्यक्रम आहे, माहीतच नव्हतं मला. ठीक आहे छान आहे, रेडी होऊन आली आहे. मराठी शो आहे, ठीक आहे. मराठी मध्येच बोलणार ना. मध्येच काही चुकलं माझं तर सांगा मला, ठीक. स्टेजवर येऊन नाही सांगायचं. हा 1 मिनिट. माईक कसा पकडायचा मी सांगतो, ठीक आहे. हा माईक आहे, इथपर्यंत पाहिजे, ठीक आहे. तोंडाच्या आत नाही, पण एकदम पण असं, ठीक आहे. हा नाही, अजून जवळ घे. हा आता कसं छान वाटतंय ना? नवरा पण माझा काय आता त्याचं बरं ऐकते. ठीक आहे. काय नाव आहे? अंकिता. हा अजून जवळ धर. अंकिता. हा असंच धरायचं, ठीक आहे. आणि काही हाताने इशारे करायचे, तर हा दुसरा हात वापर. दारू दिली, दारू भावाला दिली, हा तू पकड. हा कळलंय आता, ठीक आहे. छान. काय अंकिता आणि तुझं? प्रणय. ठीक आहे. सध्या तूच आन्सर कर, ज्याच्याकडे माईक आहे तो आन्सर करणार, ठीक आहे. अंकिता किती घर आहेत? म्हणजे एक कांदिवलीमध्ये आहे, आता विरारमध्ये पण आहे. तू म्हणूनच लग्न केलं नाही त्याची? कळलं. 1 मिनिट. काय लव्ह मॅरेज? त्याच्याकडे जास्त आहे. त्याच्याकडे तू गोल्ड डिगर आहेस मग? त्याच्याकडे जास्त आहे म्हणून तर केलं मी. कसं झालं लग्न? लव्ह मॅरेज होतं, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज होतं. कुठे भेटला हा तुला? विरारला. त्याच्या मामाचं रिसॉर्ट आहे, आम्ही त्या रिसॉर्टला गेलो होतो. 1 मिनिट. आम्ही म्हणजे कोण गेलेलो? मी आणि माझी फॅमिली गेलो होतो, फॅमिली गेट टुगेदर साठी. तर त्याचा मामाचाच रिसॉर्ट होता. कळलं आम्हाला, ठीक आहे. जेव्हा मी टॅग टाकलं होतं इंस्टाग्राम वरती, तो टॅग वरून त्यांनी रिक्वेस्ट पाठवली होती. ओ श्रीमंत आहे पण हपसी आहे एकदम. एवढे चिन्नीगिरी. रिसॉर्ट खोलल्यावर काय करणार? चल हे चुत्यागिरी मला नको सांगू, ठीक आहे. नवीन रिसॉर्ट गेला, प्रत्येक कस्टमरला विचारायचो. अच्छा ठीक आहे. काय आलं मग त्याचं? तुला टॅग केलं कोण आला? आता तुम्हीच चाललात ना? ठीक आहे. काही नाही, आम्ही यांची सो त्यांनी मेसेज केला होता DM मध्ये, आणि मी रिप्लाय नव्हती देत अननोन लोकांना. कळलं. हा मग कधी कळलं की श्रीमंत आहे ते? श्रीमंत असं नव्हतं. हळूहळू सांगेल, ठीक आहे. मी साऊदर्न इंडिया खूप बघायची. त्याच्याकडे पाहून वाटतं हा थोडा. हा मग तुला वाटलं साऊदर्न इंडिया? ही काय माहिती काय MMS वगैरे बनवले असतील. 1 मिनिट. MMS साठी 2 लोक लागतात? नाही म्हणजे असं काही. माईक जवळ पकड. म्हणजे मला असं वाटलं की यार फिमेल्स चेंजिंग रूम वगैरे मध्ये कॅमेरा असतील, काही असू शकतो. तू आणि एवढी आनंदी का झाली आहेस की मी अंघोळ करताना कशी दिसते? कारण का हे फॅमिलीला नाही माहिती. त्याने ना तुला फोन करून मला कशी अंघोळ करतेस तू? धड साबण लावता येत ना पाठीला? असं नव्हतं. अरे मजा. असं नव्हतं. शिका काही लावलेलं डोक्याला? केस बघा कसे ब्राऊन झाले. काय मेहंदी लावली आहेस? नाही. कलर केलायस? खूप पैसे आले. ठीक आहे. 1 मिनिट. मग त्याचा आला, तुला आधी भीती वाटली साऊदर्न इंडिया होतंय का? मग मी त्याच्याशी थोडं चांगल्यापैकी बोलायची की काय असेल तर आपण सेटलमेंट करू. काय लवड्यासारखी लव्ह स्टोरी. एक असतो ना बटरफ्लाईज, नाही याच्याकडे माझा MMS आहे,
रिस्क नको घ्यायला. हा ठीक आहे. हा मग काय? मग मग आम्ही भेटलो एक दिवस. त्याला लिटरली 3 वर्ष माहितीच नव्हतं की मी कुठे राहते. मी तो रॉंग ऍड्रेसला ड्रॉप करायचा. हा कुठे सोडायचंस तू हिला? कुठे पण रॅन्डम बोलायची इकडे अरे तुझं रिसॉर्ट आहे की तू रिक्षावाला आहे? आज कुठे? हा ठीक आहे. हा मग फायनली 3 महिन्यानंतर भेटले. मग तो जाणार होता मैसूरला त्याच्या ट्रेनिंगसाठी. सो थोडा इमोशनल मुवमेंट होता की अरे सो चुत्यागिरी. हा इमोशनल मोमेंट. मग काय झालं? मग तेव्हा फायनली MMS बनला. नाही, we were just friends. त्या दिवशी डिलीट झाला. नाही तेव्हा आम्ही फक्त फ्रेंड्स होतो. हा. आणि मग तो मैसूरला गेला. मग लॉंग डिस्टन्स होतं लाईक. एक मिनिट. तो ते लोक म्हणतात ए डिलीट कर तो चेक कर आपल्या फोन मध्ये. अरे तुझेच आहेत नागडे फोटो. पोरांचा वेगळं असं. गोव्याला जाऊन चड्डी काढा फोटो काढता. चल एक बडवायझर 5. नाही तर तुझे गुलाबजामुन दाखवेन. येतो तुमच्या नंतर. ठीक आहे. हा थांबा. इमोशनल मुवमेंट चाललाय इकडे. हा मैसूरला चाललेला. हा मग तिकडे तो होता 2 इयर्सच्या आसपास. मग त्यांनी डिसाईड केलं की तो जर्मनीला मूव्ह होतोय. ओ बापरे. मग मला असं होतं की फॅमिली तिथपर्यंत रिश्ते बघत होते ना सगळीकडे. मग त्याला विचारलं की काय करायचंय आपण. तूच विचारलंस? हा मी त्याला 7 टाइम्स प्रपोज केलंय. त्यांनी मला 7 टाइम्स नाही बोललंय. म्हणजे मी त्याला आय लव्ह यू बोलल्यानंतर हा ब्लँक आउट व्हायचा आणि रिप्लायच नाही द्यायचा. त्याला ब्लँक आउट नाही, तो बाहेर ट्राय करत होता. काय बोलू हिला? मी जर्मनीला चालेल मला. अच्छा तू 7 वेळा प्रपोज केलास? काय तू अशी उदय चोप्रा आहेस का की जोपर्यंत हा म्हणणार नाही काय एवढा? आय वॉज इन लव्ह विथ हिम. आणि तू 8व्यांदा हा का म्हणाला? तुझ्याकडे MMS हिचा होता काय की हिच्याकडे माझा होता? हा दे तिला. एक टाइम असा असतो ना का मला वाटतच नव्हतं का एवढी चांगली मुलगी मी डिझर्व करतो. ठीक आहे. आणि ऐक नाही सिरियसली आय टोल्ड हर की एक मिनिट माईक त्या हातात आहे ना, हात तो हलव आता. हा यार दारू इकडे तिकडे करावी लागते. ठीक आहे थोडे मेहनत. हा ती तिच्यासाठी एवढी काशी केलीस ना. जेव्हा ती बोलायची म्हणजे ऑफकोर्स ती ब्युटिफुल आहे. तिच्यासाठी खूप लोक होती म्हणजे ऑप्शन म्हणून. मी जस्ट स्टार्ट केलेलं करी. तिला भेटलेलास ना? हा भेटलेला. बट ॲज अ लाईक जेन्युइन डाऊट आहे यार. लाईक म्हणजे असं का आपण कधी असं बघत नाही यार एवढी चांगली मुलगी आपण डिझर्व कर. बरोबर. सो मी तिला असं बोलतच नव्हता का तू माझ्यासाठी बनली आहे वगैरे असं काही. असं काहीच नाही. मग मला कारण तुला वाटलं ही चांगली मुलगी दुसऱ्यासाठी बनली. म्हणजे मला असं होतं का माझ्याहून खूप बेटर मे बी ती डिझर्व कर. बरोबर. सो जेव्हा मला वाटलं का नाही ती नाही मूव्ह ऑन होत आहे किंवा तिला नाही मीच आवडतो, मग मी बोललो का ठीक आहे मला टाइम दे सो दॅट वी कॅन मूव्ह फॉरवर्ड. अच्छा पण हे 7 वेळा म्हणून तू नाही म्हणालास कारण तुला वाटत नाही मी काहीच बोललो नव्हतो. अच्छा देन आय सेड की ओके. अच्छा. आणि तू कुठे काम घालत होतीस? मी इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स दे तिला. हा आय वॉज वर्क म्हणजे मी HR म्हणून काम करत होते. आता मला कळलं खरं प्रेम काय आहे की रोज मी माझी सॅलरी बघायची. आय लव्ह यू असं काही नव्हतं. ए मी थट्टा कर यार. नाही मजा ठीक आहे नाही भंकस नव्हती. हा ठीक आहे. हा मग अजून जॉब करतेस तू तिथे? नाही आता मी जर्मनीला मूव्ह झालो. अच्छा तुम्ही दोघे जर्मनीला? मी तिकीट जर्मनीवरनं बुक केलेलं आहे. काय बोलतेस? येस. सही आहे यार. ठीक आहे आता मी एक प्रश्न विचारेन. हो. उत्तर द्यायचंय की तुमच्यासाठी? ठीक आहे. येस. तर मग तुम्ही जर्मनीवरून इथे का आलात? फॅमिली. अरे काय परत थांबा. टेक 2. अच्छा मग तुम्ही जर्मनीवरून इथे का आलात? आय एम अ बिग फॅन ऑफ युअर्स. थँक्स. काय लगेच कन्व्हिन्स झाली ना. अच्छा तर जर्मनीमध्ये तू किती वर्ष आहेस? त्याला दे आता. 3 years झाले. अच्छा आणि तू पण असेल लग्न 3 वर्ष झाली लग्नाला? त्याच्या लग्नाच्या आधी तू जर्मनीला होतास? नाही.
एकत्रच गेलात. जर्मनीमध्ये सर्वात क्रेझी गोष्ट काय केली आहेस तू? क्रेझी फुल ड्रंक. नाही जर्मनला भेटला? सर्वात क्रेझी एवढा भेटला फक्त. काहीतरी कर ना भाऊ. क्रेझी ऑक्टोबर फेस्टला हा. खूप दारू. म्हणजे तिकडे 21 डेजमध्ये म्युनिकमध्ये फक्त एक सिटी 7 lakhs लिटर बियर पितात 21 डेजमध्ये. आणि तो क्रेझी फेस्टिवल आहे. म्हणजे तू रात्री 10 वाजता गेला तर लोक अशी झोपलेली असतात. झोपलेली म्हणजे लिटरली कुठे झोपतात? आणि रस्त्यावर? तिकडे सलमान खान नाहीये ना? नाही एक्झॅक्टली. पण तिकडच्या मुली कशा भारी असतात का रे? म्हणजे मॅनली असतात. जर्मनीच्या मुली मॅनली. खूप हुशार आहे मुलगा. सिरियस. माझी बायको सुंदर. जर्मनीच्या मुली खोटारड्या. बाहेर जा तर तुला चांगल्या मिळतील. कुठे जाऊ? जर्मनीच्या बाहेर दुसऱ्या बाजूच्या कंट्रीज. अच्छा, जर्मनी मध्ये तेवढं चांगलं नाही. बिकॉज मला म्हणजे आम्हाला असं वाटतं आधी मला बोलला की मग तिने लात मारी लवड्या. आम्हाला ते जास्त मॅनली वाटतात. अच्छा, मॅनली वाटतात त्या. अच्छा ठीक आहे. आता भावाला दे, मेवण्याला दे. हा मेवण्या. हाय, काय नाव आहे मेवण्याचं? ओमकार. तू लहान आहेस की ही लहान आहे? मी लहान आहे. अच्छा. आणि कसं आहे तुमच्या दोघांचं इक्वेशन? मस्त आहे. ए तू चुप बस. कसं आहे? मस्त आहे. किती वर्षांनी लहान आहे तिच्यापेक्षा तू? 4 years. अच्छा. आणि ज्या गोष्टी हा कोण आहे तुझा? जिजाजी ज्या गोष्टी बोलला तुझ्या बहिणीबद्दल, तिच्या सुंदरतेबद्दल, त्याबद्दल तुझं काय मत आहे? खरंच असेल. बोलते हा माल आम्ही विकलाय ना आता. घ्या जसा आहे तुमचा आहे आता. कॅश ऑन डिलिव्हरी झालेली. अजून एक घे. हा घे. काय? फर्स्ट टाइम आम्ही भेटणार होतो. ही बोलली भेटू. याने काय सांगितलं माहितीये का? विरारची पोरं ना तिकडे मर्डरर असतात, जाऊ नको. बॉडी कापून तुला तिकडेच गाडतात बोलतो. आणि हिने कॅन्सल केलं. अच्छा, याला काही देऊ नकोस जर्मनीचं. का रे असं का बोललास विरारच्या मुलांबद्दल? असं थोडं असलं तिकडे. तुला कोणी सांगितलं विरारची मुलं? अरे ते मच्छी कापतात. तुला माणसं कापतात ते सांगितलं? माईक जवळ पकड. तू कुठे राहतोस? विरार. ताई तू तिला भेटू नको विरारची मुलं. अरे नाही, अरे मी करतो सरळ मर्डर. ते एक आहे ना तिकडे. मुंबईला राहायचो ना, नंतर शिफ्ट झाला. नंतर मग आधी कुठे राहायचास? कांदिवली. अच्छा. आणि आता विरारला राहतोस. हा. आणि विरारला ते एक बीच आहे ना ज्याच्यात बरेचदा लोक वाहून जातात. अर्नाळा. तिकडे गेलायस तू? हा. तू बॉडी तिथेच डिस्पोज करतोस का? की आता मारलाय, टाकतो याला. असं कोण तुझ्या ओळखीमध्ये? अरे संपली काय दारू? एक पाणी भर त्याच्यात. तो असं खालून चेक करतो. काय करू आता? याच्या समोर कसा चाटू? कर, पिळून खाते. काय तुला काय वाटलं हळदीला आलायस? स्ट्रॉ खाली पडलेली, दुसरी स्ट्रॉ हवी आहे. संपल्या. अच्छा ठीक आहे. या तिघांसाठी टाळा एकदा.